नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे, आशा करते मस्त असाल. तर आज होता रविवार आणि रविवारच्या आज सकाळची का नाही एक वेगळीच विचित्रच अशी सुरुवात झालेली होती. कारण बघा, मी उशीरपर्यंत झोपलेलो होतो. रविवार आहे, पोरांना ह्यांडला सुट्टी आहे, त्यामुळं 7:30 वाजलेले होते आणि ह्यांना वाटलं की हे लवकर उठल्यात. खरं नाही, त्यांनी हाय त्याच टायमिंगला उठलेले होते. आम्ही वेळपर्यंत सगळेजण झोपल्यामुळे त्यांना वाटत होतं की उशीर झाला आहे आणि उगाचच असं सकाळ सकाळ मला हे सापडत नाही ते सापडत नाही असं सुरू होतं. तर असो, इथं आता हे 10चं टायमिंग आहे. माझं इथं चपात्या ते करून झालेल्या होत्या आणि व्लॉगला सुरुवात मी वेळानंच केलेली होती. कारण बघा, सकाळचं आता 7:30ला उठल्यानंतर मी काही चुलतेन पेटवली नाही. कारण पूर्ण बघा सगळं ऊन आपल्या दरवाज्यात आलेलं असते आणि रविवार असल्यामुळं म्हटलं आता राहू दे, बाहेरचं जे काय आहे ते पाणी आल्यानंतरच आवरून घ्यायचं. मला वाटलेलं की आज पाणी येईल, पण कुठलं काय. तर इथं चपात्या करून घेतलेल्या, रात्रीचा रस्सा आणि चिकन होतं. तर म्हटलं चला आता सगळ्यांनी नाश्त्याला काय बनवायचं हे विचार पडलेला होता मला. तर हे म्हटले की नको, आहे ते पहिला जेवण संपू दे. तर मी इथं मोडं घातलेली होती भिजत की ही करण्यासाठी, मिसळ करण्यासाठी. तर नको म्हणतात, हाय ते पहिला जेवण संपू दे आणि मगच करूया, बघू संध्याकाळचं करायला येईल असं म्हणून. तर इथं भांडी बघा थोडीशीच आता घासायची होती, कारण रात्रीची भांडी घासलेली होती आणि ही आता जेवण केलेली, जेवण जेवढं काय आहे ते शिळं पाकं जे काय आहे ते काढल्यानंतर आता एवढी भांडी पडलेली होती. तर आता इथे चहा ठेवलेला आहे. पोरं आता म्हटलं एक 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 कुठून आपलं आपलं आवरा लागलेत. कारण वेळ असं काय बरं, रविवारची सुट्टी असल्यामुळं त्यांना पण थोडं निवांतपणा. तर इथं आता चहा ठेवला आहे आणि ह्यांना म्हटलं कॉफी द्यावी, कारण डॉक्टरांनी त्यांना कॉफी प्यायला सांगितलं. त्यामुळं तर चला म्हटलं आता इथं कॉफी. आता ही साधीच गोष्ट आहे बघा, तरी पण मला जमली नाही असं हे म्हणतात. कारण आता ह्याच्यामध्ये काय आहे, थोडंसं दूध आणि साखर आणि पाणी आणि एक कॉफीचं पाकिट मी घातलेलं होतं. तरी पण हे म्हणतात की अशी जरा छान करायला पाहिजे होती, ह्याच्यामध्ये 2 कॉफीची पाकिटं घालायला पाहिजे होती. पण आता कुणाला काय माहिती आहे, कधीच आमच्या घरात कॉफी ते असं बनत नाही ह्यांच्यासाठी, म्हणून आता हे घेऊन आलेलं होतं. तर ह्यांना पूर्ण काळी कॉफी नुसती जी ह्या असत्या कडवट, तर तशी प्यायची होती आणि मग माझ्या लक्षात नाही आलं, मी अशी केली. तर असं आता जे आहे ते आहे. आणि मला ना असा साधाच म्हणजे बिना दूध घालून असं उकळतात बघा, दूध घालून उकळल्यानंतर जोच आहे ना तसा प्यायचा नव्हता. कारण थोडंसं गार दूध त्याच्यामध्ये असलं की बरं वाटते. आता उन्हाळ्यात एकदम कडक कडक चहा पिऊ वाटत नाही. तर आज मी तसाच चहा घेतलेला आहे. रोजचं एक काय तर नवीन आणि वेगळं सुरू असते. तर इथं असो, बायकांचं आपल्या असंच असते. रोजचा दिवस तो सारखाच असते, लवकर उठा किंवा वेळानं उठा, काम हे कामच असते आणि पटापटा जितकं आवरून आपण आपलं पुढचं काम करेल तेवढं बरं असते. तर आज माझी तशीच घाई झालेली होती आणि वेळपर्यंत झोपलं, पण सगळ्या कामाला लेट झालेला आहे. कॉफी आणि चहा. प्यायची आणल्या ना प्यायसाठी. कडक कडक असते. थांबा हां, कशी लागते? कडक नाही, कडक नाही. ज्यादा कॉफी टाकाने एक पाकिट टाकले एका आणि दूध कपात घातल्यास एका कपात दूध एक कमी घालायचं, पाणी कमी पाणी घालायचं. जरा कॉफी टाकायची. जास्त. कॉफी 2 कॉफीची करायला पाहिजे होती. आपण कधी करत नाही त्यामुळे अंदाज काय येत काय नाही. घालायचं, पाणी कमी, दूध कमी आणि कॉफी जास्त. एक पाकिट घातलं तर चालेल. काल पिल्यावर कशी वाटत होती कॉफी? कडक त्यात साखर नाही, त्यात काय पाणी नाही. तशीच प्यायला सांगितले डॉक्टर. कॉफी प्यायला सांगितलं डॉक्टरने. तिथे जरा औषध आणली ती. कशाला औषध? रक्त वाढीचं औषध आहे. तेच की, रक्त कमी झाले अंगातलं, अशक्तपणा आला. तू पिलीस काय? काय तुमचं होय, मी पिलं तुमचं रक्त. आणि मम्मीचं मम्मीचं माझं पण कोणी पिले. किती उठले रे? कुठले? काय काय झाले? नाही नाही, तिकडे तिला जायला. बल एक उगाच काढला. श्री फॅन लावले जरा. सकाळी उठलो, हां. चहा पिलाय, चपाती खाल्ली एक चहा. आता बसलो, मटण घेतलं, मटणासोबत 1.5 चपाती खाल्ल्या. आता चहा पिलाय,
नाही कॉफी पिली आहे. आता हे पडायचं ग. पडायचं नाही मला. कांदा नाही, बटाटू नाही, लसूण नाही, भाजी नाही. ते नंतर सगळं 4 वाजता 4-5 ला. 4 वाजता मला पण उन्हात नको वाटते. खरं सांगितलं जायचं गावात. परत स्पार्टन पिक्चर आलोय. होय? कुठलं? स्पार्टन आता पाणी पण नाही कपडे धुवायला लावायचे. काल आलं ना पाणी. टाकी जोडलेली आणि कुणी तर ती उपसले. मला सांगायला इथं ठेवू नको म्हटलं तर मोटरची पिन पडलेली एका साईडला आणि बाहेरचं स्विचचं हे आहे ते उपसले कुणी तर. ती बीट पडलेली स्विच. अरे मी 3दा उठून बघितले. तुम्हीच गेलता काय? भूकालते ना रे. 3दा उठून बघितलं मी. कोण होतं? काळं आहे ती बरं आहे ना. कशाला? तर बघितलं आता एखादी गोष्ट बिघडली चांगली झाली तर शिकवायला सगळेजण आहेत पण करायला कोणीच पुढे येत नाही. शिकवायला सगळं घरदार येते. आणि इथं बघा हे का नाही रात्री मोटरची पिन एका साईडला पडलेली होती आणि हे स्विचचं हे जे आतलं म्हणजे पिन घालत्याला जे आहे ते बाहेर पडलेलं होतं. तर काय मला लक्षातच येईना की काय नेमकं झालेलं होतं आणि काय नाही. तर काय आता देवाला माहिती. मग मोटर काढून आत ठेवली आणि म्हटलं चला आता सगळ्यांचा नाश्ता म्हणजे जेवण अर्धं कच्चं झालेलं आहे तर आपण आपलं काम करावं. तर इथं बघा तिजोरी काढलेली होती मी घडी घालायला. इतके दिवस झालं घडी घातलेलीच नव्हती कपडे. कारण महिना होऊन गेला आता तिजोरी आवरून. ज्या वेळेला दवाखान्यात जात होतो त्यावेळेला तिजोरी आवरलेली होती. आणि बघा किती अवतार झाला या कपड्याचा. एका हातानं कपडे ह्याच्यामध्ये ठेवली काढली तर चांगली राहत्या तिजोरी. महिना काय मग 6 महिने व्यवस्थित राहील. पण असं सगळ्यांच्या हातानं हे एक घेते ते एक घेते असं जर केलं तर बघा अवतार व्हायला वेळ लागत नाही. तर आता तसंच झालेलं होतं. तिजोरी काढली म्हटलं की पोरींचं एक सुरू असते. मला ही साडीचा ड्रेस शिव, मला त्या साडीचा ड्रेस शिव. तर सानू तर म्हटली हे काळ्या साडीचंच मला टॉप दोघींना आम्हाला शिव. मी तिला हसत होतो माझी चेष्टा करत्या का काय म्हटलं ही. झालं इथं आता तिजोरी उपसू लागली आणि गेली अभ्यास करायला. आता म्हटलं चला ह्यांना काय कोणाला सांगायला नको कारण सुहानी अजून आवरायची होती तिचं. आणि श्री काय आपले कपडे घडी घालणार नाही. तो त्याला विचारल्यानंतर तो म्हणते की माझे कपडे बाजूला ठेव आणि माझे मी घडी घालतो. कुठलं काय फक्त आपल्याला विचारायचं असते की काय कोण करते आणि काय करू लागते. तर असंच आहे बघा प्रत्येक घरात असणार आहे. तर इथं असेच कपडे काढून ठेवले तोपर्यंत आलेल्या होत्या शेजारच्या ताई. त्यांनी काय नाश्ता केला तर त्या मला देतात. मी काय केला तर मी त्यांना देते. तर आज त्यांनी उपीट केलेलं होतं तर आम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलेल्या होत्या. तर अशा आहेत बघा एक एक शेजार आणि एक एक आहेत ते काय सांगायला नको. तर असं आहे. तर इथे हे बघा दिवाळीमध्ये 200 रुपयाला हे मी ब्लाऊज घेतलेलं. एकदाच घातलं मला हे दिसताना एवढं भारी दिसते पण घातलं ना असं पोत्यासारखंच कसं तर वाटतं. त्याला फिटिंग केलं काय केलं माझ्या काय लक्षातच येत नाही. तर म्हटलं राहू दे आता हे सुहानी वापरेल. तर असं आता थोडं ब्लॉगबद्दल बोलूया. ब्लॉग म्हणजे काय असते बघा एकेकांना लक्षात येत नाही आणि कोण आता हे कमेंटमध्ये नाही बोलत पण समोरनं बोलतात त्यावेळेला एवढं वाईट वाटते की असं वाटतं की जरी व्हिडिओ बनवायला लागलं की त्यांच्या त्या नजरा ज्या असतात ते बघताना असं वाटते की ही काय करायला लागल्यात काय नाही. त्यांनी यूट्यूब बघत असतात यूट्यूबवरले सगळ्यांचे व्हिडिओ बघत असतात पण आपल्या इथलंच कोणतर काय तर करायला लागले म्हटल्यानंतर त्यांना असं का वाटत राहते मला तर काय समजत नाही. तर ब्लॉग म्हणजे काय असते की आपण आपली जी दिनचर्या असते त्याच्यामधल्या जेवढ्या काही गोष्टी असतात म्हणा आता देवपूजा असू दे आपलं जेवण असू दे किंवा आपलं जे घरातलं काम आवरणं आपल्या जेवढ्या काही गप्पा आपल्या परिवारासंग हे जे असते ना तर त्याला ब्लॉग म्हणतात माझ्या माहितीनुसार. तर आता हे सगळेजण बघत असतात पण असं समोरून का बोलतात मला तेच काय कळत नाही. आणि बोलतात म्हटल्यानंतर एवढं लक्षात येते की ते आपले व्हिडिओ जे आहेत ते बघत आहेत तर त्यामुळंच ते बोलतात. तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की बघा आता जे माझ्या घरात आहे जसं आहे तसंच मी दाखवणार आहे. कारण आता बघा व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून मी रोज जर पनीरची भाजी कुठं मटण असं ते करून दाखवावं लागलं तर ते होईल काय तर कधीच नाही होणार. कारण जसं आमच्या घरात आहे जसं आम्ही आहे तसंच तुम्हाला दिसणार आहे. ब्लॉग बनवते ह्याच्यासाठी वेगळं काय तर करायचं असलं तर ते नाही होणार. कारण आणि बघू पुढं भविष्यात झालं चांगलं तर तुम्हाला पनीरची भाजी पण माझ्या रेसिपीमध्ये दिसेल. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पैशाच्या आहेत. तर मला फक्त एवढंच सांगणं आहे की व्लॉग हे तुम्ही पण बघत असताय यूट्यूबवरती. भरपूर जण आत्ताच यूट्यूब सुरू नाही आता किती तर वर्ष झाले आणि भरपूर जणांना माहीत आहे सबस्क्राईब करायचं माहीत आहे
परत बेल आयकॉन जे आहे तर क्लिक करायची ती सगळ्यांना माहीत आहे. तरी पण एक माणसांचा असा प्रश्न असतात की नेमकं तुम्ही काय करताय, काय बनवताय. जेव्हा पण असं व्हिडिओ त्यांनी सुरू केलं की असं त्यांचं बघणं जे आहे ते विचित्र वाटते. त्यामुळं तर असं आता ज्याची त्याची इच्छा. तर आवडलं तर लाईक करत जावा, फक्त एवढंच सांगणं आहे. कारण एकदा तुम्ही लाईक केलं तर हाच व्हिडिओ 4 जणांपर्यंत पोचतोय. असं तर आता हे दुपार नाही 5:30-6चं टायमिंग आहे. आम्हाला जायचं होतं गावात भाजीपाला ते मगाशीच बोललो तुम्हाला तसं. तर आता कुठली साडी घालू हेच मला लक्षात येत नव्हतं. कारण एवढ्या साड्यात बघा आणि घालायचं तर गाऊनच असतोय असा आहे. झाल्या तर इथं साडी घालून झालेले आहे. थोडीशी पावडर त्याने लावली किंवा क्रीम झाल्या. आपला मेकअपच झाला बघा. एकेकांचं किती असते बाई वेणी घालायचं आणि काय बाय काय नको बघायला असं असते. तर आपलं तर असंच आहे साधं सिंपल जेवढं काय असेल ते. नेसली तर साडी आणि एखादं काय तर पावडर टिकली एवढंच, वेगळं असं काय नाही. तर असं आता सगळ्यांचं वेगवेगळं असू शकते. तर माझं पण तसंच झालं. तर इथं थोडीशी आपली जी क्रीम आहे ती लावून घेतलेली आहे आणि मला सूट झालेली आहे बघा ही. कारण जास्त तर चेहऱ्याला क्रीम तेन कुठलीच सूट होत नाही त्यामुळं. तर इथं आवरून घेतलेलं आहे ह्यांचं. तर फक्त आवरून झाले की बाहेर जाऊन बसायचं आणि ओरडायला सुरू करायचं. तर तेच सुरू होतं बाहेर हुंबऱ्यावरती बसून. आणि मी जेव्हा आवरून गेलो बाहेर तर उठायचं नाव घेत नव्हते. मी इथं पिशव्या घेत होतो तर माझ्या लक्षात आलं आता हे मी बघायलाच नाही. आणि ज्या वेळेला एडिटिंग करते बघतोय तर बघा नवऱ्याची माझ्या कामगिरी बघा किती छान. आणि डान्स करायला लागल्यात. सुहानी बसलेली होती इथं आणि तिला नाचून दाखवतो. ते काय म्हणत होते आता काय माहिती. कारण आवाज नाही मला ऐकू आला ह्याच्यामध्ये. पण गाणं काहीतरी लागलेलं होतं आणि हे डान्स करत होते. ते म्हणतं चला कट करायला नको, तुम्हाला पण थोडं दाखवावं. ह्यांना नाचायची परत गाणी म्हणायची भरपूर इच्छा आहे. त्यांना लई आवडते. गावात आल्यानंतर आपोआप बघा विचार बदलतात. तर हे म्हटले चल आता डीमार्टला थोडं जाऊया, काय तर थोडं काम आहे त्यामुळं. तर इकडं जात होतो आणि इथला नजारा बघितल्यानंतर एकदम असं भारी वाटते. पण वेळ कुठला आणि पोरं संग नसले तर मग तर नाही कुठं जाऊ वाटत. ती असले त्यांच्यासाठीच तर आपण बागेत म्हणा कुठं फिरायला आणि त्यांच्यासाठीच जे काय मनोरंजनाचं आहे तर बघायसाठी आपण त्यांच्यासाठीच जात असते. तर ती नव्हते त्यामुळं म्हटलं की नको जायला आपण. आणि येताना आता इथं काय काय तर खरेदी करायची होती. थोडंफार घेतलं इथं आणि तर आम्हाला आहे ना बाजारातनं यायला 8:30 वाजलेले होते. 8:30 वाजल्यानंतर हे आणि पाणी घेऊन आले. कारण पाणी आलेलं नाही बघा. आता वापरायला थोडं होतं पण प्यायचं पाणी पूर्ण संपलेलं होतं. तर शेजारच्या ताईंकडनं स्त्रीनं फोन करून विचारलं की एक कळशी आणू काय. तर घेऊन ये म्हटलं आणि मग त्यांनी एक पूर्ण कॅन जो आहे तो दिलेला आहे भरून. तर येऊपर्यंत ते भात घालायला तेवढं पाणी झालं. कारण पाणी बघा आलेलंच नाही. मला तर आता आठवतच नाही की कधी आलेलं होतं पाणी. मी तर विसरूनच गेलो आहे. आता पाणीवाल्यांना फोन करायचा तर रात्रीचं ते फोन उचलत नाहीत. त्यामुळे तर इथं आल्यानंतर हे म्हटले की तुला सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या निवडून देतो. कारण आता व्हिडिओमध्ये बोलल्याला बघतात ते व्हिडिओ आणि व्हिडिओनुसार आता भरपूर अशा गोष्टींमध्ये बदल व्हायला लागला आहे. कारण मनातल्या ज्या गोष्टी आहेत एकदा बघा वेळच मिळत नाही आपल्याला बोलायला आणि बोलायचं असते त्यावेळेला आपण काहीतरी वेगळंच बोलतोय. तर असं आता व्हिडिओ बघतात तसं त्यांना पण कळायला लागले की काय होते आणि काय नाही. आणि मला ते शेवटी म्हणले पण तू एवढं सगळं नीट वाटते आणि कसं करत बसतेस, मला तर लई कंटाळा आला. तर आता करायचं काय बघा, घरच्यांना करून खायला घालायचं आहे तर म्हणताना तर कंटाळून चालत नाही. तर इथं ताईने मुंडीचा रसा जो आहे तो दिलेला होता. तर म्हटलं चला आता हे मोडाची भाजी करायची होती मला सुक्की आणि शेवग्याच्या शेंगा आणि डाळीची आमटी ती करायची होती. तर हे म्हटले आता हे आमटी आहे तर उगाच डबल नको. तर मी विचार केला की ती शेवग्याची जी आमटी आहे तर ती तशीच ठेवावी आणि इथं मोडाची अशी रसरशीत भाजी जी आहे ती करून घेतलेली आहे. तर चटणी आहे ना ह्या भाजीला जास्त घालायची कारण मोडं जरासं गोडमध्ये येतात. त्यामुळं मोडं असू देत किंवा बटाटू म्हणा किंवा भोपळा हे जे आहेत ना पदार्थ तर त्याच्यामध्ये जेवढी तिखट पाहिजे असलं तर तुम्हाला जास्त प्रमाणात घालायला लागते. आणि इथं माझं तसंच झालेलं होतं. म्हटलं पातेलं भरून मोड आहेत तर आणि हे मी मोडं भिजत ह्याच्यासाठी घातलेली होती पावभाजीसाठी. पण आता संध्याकाळचं नियोजन वेगळं झालेलं होतं त्यामुळं. तर 8:30 वाजल्यापासून जे
सुरू होतं माझं 9:45पर्यंत जेवण लोटून झाडून हे सगळं सुरू होतं. तर 10:30 वाजलेले होते जेवायला. तोपर्यंत इकडं आहे ना ह्यांची भाजी निवडून ते सगळं होत होतं. तर इथं आहे ना 1 किलोचं पॅकेट घेतलेलं आहे चहापुडीचं. आणि डीमार्टला आहे ना रविवारचं गेलं की आपल्याला डबलमध्ये असे म्हणजे आपल्याला फायद्यात पडेल अशा गोष्टी असतात. आता 1 किलो आपण जर असं घ्यायला गेलो तर 130 रुपयाला आपल्याला हे काय बरं अर्धा किलो जर घ्यायला गेलो तर 130 रुपयाला पडते. आणि रविवारचं ऑफरमध्ये असते बघा डीमार्टला. आणि मी तर आता बघून ठेवलेल्या आहेत गोष्टी काय काय. ज्या वेळेला आता बाजार भरेन तर हे म्हणले की पाऊस लागायच्या आधी आपण एक 2-3 महिन्याचं होईल असा बाजार भरूया. तर त्यावेळेला आपण आहे ना ज्या ऑफरमध्ये असतात बघा एकावर एक फ्री असं म्हणजे तेच असतात, फक्त आपल्याला आहे ना फायद्यात पडेल असं डीमार्टनं पण सुचवलेलं आहे. तर त्यामुळं तर इथं का नाही तर मी आहे ना 130 रुपये अर्धा किलो चहापूड आणत होतो. तर मला ही 179 रुपयाला 1 किलो चहापूड पडलेलं आहे. तर बघा फायदा झाला का नाही. तर असंच आहे डीमार्टला रविवारचं गेलं तर महिन्याचा बाजार जो आणायचा तर तुम्हाला 1.5 ते 2 महिन्याचा बाजार त्याच्यामध्ये येतोय. तर असं जे माहिती होतं तर सांगितलं. तर इथं आहे ना जेवढ्या निवडायच्या भाज्या होत्या त्या सगळ्या निवडून हे तिघांनी ठेवलेल्या होत्या. तर भारी वाटते बघा आपल्याला असं कोणी थोडी जरी मदत केली. तर आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये होती चपाती, भात, मोडाची भाजी, आंबा, मुळ्याचे काप. तर कसा वाटला व्लॉग? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.